नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याचा अर्थ काय आहे की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे आपण या ठिकाणी करंट किंवा ईएमएफ जे आहे ते इंड्यूस होत आहे। मग या फॅरेडेने आपल्याला त्या ठिकाणी दोन लॉ दिले, त्यामध्ये फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ। ओके, आता फर्स्ट लॉ मध्ये आपल्याला फॅरेडेने काय सांगितलं तर इथं तयार होणार जे ईएमएफ आहे ते ईएमएफ का तयार होत आहे, म्हणजे त्याला आपण असं म्हणूया की इथं आपल्याला कॉज किंवा रिझन भेटलं की ईएमएफ का तयार झालं। आणि दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मॅग्निट्यूडची व्हॅल्यू या फॅरेडेने या ठिकाणी दिलेली आहे। आता पहिला लॉ आपल्याला काय सांगतो की फ्लक्स चेंज झाल्यामुळे, म्हणजे थोडक्यात चेंज इन फ्लक्स मध्ये जर चेंज झाला तर त्या ठिकाणी काय इंड्यूस होत आहे तर ईएमएफ इंड्यूस होत आहे। आता हे जे ईएमएफ आहे ते किती इंड्यूस होत आहे याची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फॅरेडेने त्याच्या दुसऱ्या लॉ मध्ये दिली। मग फॅरेडेने काय सांगितलं की इथं तयार होणार जे ईएमएफ आहे हे चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू काय आहे टाइम, आणि इथं जे साइन आहे ते या ठिकाणी निगेटिव्ह दिलं। आता निगेटिव्ह साइन का दिलेला आहे, कारण फ्लक्स कुणामुळे चेंज झालेला आहे किंवा त्या ठिकाणी फ्लक्स चेंज होण्यासाठी कोणता पोल कारणीभूत त्या ठिकाणी होता, आणि जी कॉइल असेल त्या कॉइल मध्ये कोणत्या पद्धतीचा करंट कोणत्या डायरेक्शनला त्या ठिकाणी फ्लो होत आहे, हे दोघं एकमेकाला अपोज करतात। हे आपण पुढे लेन्झ लॉ मध्ये बघणारच आहोत। म्हणजे इथं दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला काय भेटलं, E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, हे जे आहे एवढं ईएमएफ त्या ठिकाणी तयार होत आहे। आता इथं आपण एकच कॉइल कन्सिडर केली, जर समजा एन नंबर ऑफ कॉइल असतील तर मायनस एन डी फाय बाय डी टी हे जे आहे हे या ठिकाणी काय असणार आहे, ईएमएफ असणार आहे। मग याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर आपल्याला इंड्यूस्ड ईएमएफ हे तर व्हॅल्यू इथं भेटलेली आहे। आता इंड्यूस्ड करंट जर मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे, इंड्यूस्ड करंट। आता ओहमचा लॉ आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू काय असतं I इंटू आर। V म्हणजे काय आहे, पोटेन्शियल आहे। आता इथं जे पोटेन्शियल आहे त्याला कोण रिप्लेस करत आहे, हे E म्हणजेच काय आहे, EMF म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, म्हणजेच E इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी IR। आता इथं E म्हणजे ईएमएफ आहे, इथं I हे आता इंड्यूस्ड करंट आहे, कारण आपण काय म्हणत आहोत, इंड्यूस्ड करंट। इंड्यूस्ड करंट साठी आपल्याकडे इंड्यूस्ड ईएमएफ असणं गरजेचं आहे। इंड्यूस्ड ईएमएफ असेल तर आपल्याला काय भेटेल, इंड्यूस्ड करंट भेटेल। म्हणून I इज इक्वल टू E बाय R। पण E ची व्हॅल्यू आपल्याला फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार माहिती आहे, म्हणून I इज इक्वल टू E ची व्हॅल्यू आहे मायनस एन डी फाय बाय डी टी होल डिवायडेड बाय R। हेच आपण असं लिहू शकतो, I इज इक्वल टू मायनस एन बाय आर डी फाय बाय डी टी। हा जो आहे हा या ठिकाणी काय भेटलेला आहे, आपल्याला इंड्यूस्ड करंट भेटलेला आहे। म्हणजे फॅरेडेनं त्याच्या पहिल्या नियमामध्ये आपल्याला काय सांगितलं की करंट किंवा ईएमएफ काय इंड्यूस होत आहे तर फ्लक्स मध्ये झालेल्या चेंजमुळे, आणि तो जो ईएमएफ तयार झालेला आहे तो किती तयार होतो ते आपल्याला कुणाच्या माध्यमातून भेटलेलं आहे, फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार। आता याला आपण इंड्यूस्ड ईएमएफ आणि याला इंड्यूस्ड करंटच का म्हणायचं, कारण बघा की जो फॅरेडे आणि हेनरी ह्या दोघांनी एक्सपेरिमेंट केलेला होता। काय एक्सपेरिमेंट केलेला होता, सपोज ही एक छोटीशी कॉइल आहे आणि या कॉइलला या ठिकाणी आपण गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला, आणि एक मॅग्नेट जो आहे, समजा हा नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे, हा जर मॅग्नेट, आता बघा नॉर्थ पोल आहे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या आहेत
त्या पोल पासून आउटवर्ड असतील आणि जर साऊथ पोल असेल तर या मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या असणार आहेत त्या इनवर्ड असणार आहेत. आता ज्या वेळेला हा मॅग्नेट या बाजूला जात आहे त्यावेळेला या कॉइल मधून ज्या वेळेला हा एन पोल पास होतो त्यावेळेला या गॅल्व्हनोमीटरनं त्या ठिकाणी डिफ्लेक्शन दाखवलं. आता कुठल्याही प्रकारे मॅग्नेट आणि हा कॉइल कॉन्टॅक्ट मध्ये नाही पण तरी सुद्धा हा जो गॅल्व्हनोमीटर आहे तो डिफ्लेक्शन दाखवतो. गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन कधी दाखवणार आहे? ज्या वेळेला त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. म्हणजेच हा मॅग्नेट या कॉइल मधून मूव्ह केल्यामुळं गॅल्व्हनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं म्हणजेच तिथं ईएमएफ इंड्यूस झालेला आहे, म्हणजेच तिथं करंट जो आहे तो इंड्यूस झालेला आहे. आता जर इथं बॅटरी जोडली असती तर एक गोष्ट वेगळी होती, पण इथं बॅटरी आहे का? नाही, बॅटरी नाही, फक्त मॅग्नेट मूव्ह केल्यामुळं या गॅल्व्हनोमीटरनं आपल्याला त्या ठिकाणी डिफ्लेक्शन दाखवलं आणि गॅल्व्हनोमीटरचं जे डिफ्लेक्शन आहे ते इथं पास होणाऱ्या या फील्ड लाईन आहेत त्या चेंज होत आहेत. बघा जर आपण बघितलं तर फील्ड लाईनची स्ट्रेंथ ए पॉइंटला आणि फील्ड लाईनची स्ट्रेंथ बी पॉइंटला ही कमी जास्त आहे. या ठिकाणी 3 जरी फील्ड लाईन असल्या तर त्याची सगळ्यात जास्त जी स्ट्रेंथ असते ती कुठं असते? पोलच्या जवळ असते. त्यामुळे इथं जास्त फील्ड लाईन आहेत किंवा क्राउडनेस ऑफ फील्ड लाईन जास्त आहे. त्यामुळे ज्या वेळेला हा मॅग्नेट आपण आतमध्ये पास करू इनिशियली हे थोडंसं डिफ्लेक्शन दाखवेल, पण ज्यावेळेला पूर्ण पास करू त्यावेळेला याचं डिफ्लेक्शन वाढलेलं असेल. पण जर समजा हा मॅग्नेट आपण या कॉइलच्या बरोबर सेंटरला ठेवला, आता फील्ड लाईन चेंज होत नाहीत, आता ते कॉन्स्टंट राहिलेला आहे, त्या केसमध्ये हा जो गॅल्व्हनोमीटर आहे तो परत त्या ठिकाणी झिरोला येणार आहे, म्हणजे डिफ्लेक्शन दाखवणार नाही. पण जर परत अजून हे आपण पास केलं, साऊथ पोल आला की परत इथं फील्ड लाईन आल्या, या फील्ड लाईन आल्यानंतर परत हा जो गॅल्व्हनोमीटर आहे तो डिफ्लेक्शन दाखवणार आहे. म्हणून फॅरेडे आणि हेनरीच्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला असं लक्षात आलं की ज्या वेळेला फ्लक्स चेंज होणार आहे, फील्ड लाईन चेंज होणार आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी ईएमएफ जे आहे ते इंड्यूस होणार आहे. आणि तेच फॅरेडेनं त्याच्या लॉज मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लॉ मध्ये आपल्याला सांगितलं की फ्लक्स चेंज झाल्यामुळे ईएमएफ इंड्यूस होतं, हे पहिल्या लॉ मध्ये सांगितलं, आणि किती ईएमएफ तयार होत आहे हे आपल्याला दुसऱ्या लॉ मध्ये सांगितलं. आणि इथं आपण इंड्युस्ड करंट जो आहे तो या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. आता फ्लक्सची जी व्हॅल्यू आहे तीही आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, बी ए कॉस थिटा किंवा बी डॉट ए वेक्टर बी डॉट ए ही आपल्याला माहिती आहे. ती जरी इथं आपण व्हॅल्यू पुट केली तरी आपल्याला त्या ठिकाणी इंड्युस्ड करंट जो आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.